क्रमांक 51. माझ्या मनात एक समसंख्या आहे, त्यापुढे क्रमाने येणारी सातवी विषम संख्या x+4 आहे, तर माझ्या मनातील समसंख्या काढायला सांगितली आहे. तर मग प्रश्न कसा सोडवायचा. तर एक जी समसंख्या मनात धरलेली आहे ते आपल्याला तर माहित नाही, आता आपण रिकामी स्पेस मानून घेऊ. ठीक आहे. मग हे जे संख्या आता हे x कोणनी मानली, त्याच्या मागे काय, हे x+4 इथं ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला, म्हणून आपण x ने मानले किंवा दुसरं चलपद पण आपल्याला मानलं आहे. तर आपण असं समजा हे जे रिकामी बॉक्स केला आहे हे एक संख्या मनातली आहे, आणि हे समसंख्या आहे. ठीक आहे. मी इथं लिहून घेतो समसंख्या. ठीक आहे. मग त्या पुढे क्रमाने येणारी विषम संख्या म्हटली आहे, म्हणून क्रमाने येणारी समोरची म्हटल्या म्हणून आपण काय करू, प्लसचं चिन्ह देऊन देऊ. समोरची आहे तर प्लस, मागेल विचारली तर मायनस, मग त्याच्यामध्ये ब्रॅकेट टाकून देऊ. ब्रॅकेटमध्ये काय राहते, विचारलेला क्रमांक आहे 7वी आहे, म्हणून 7 गुणीला 2 करावं लागेल, कारण की प्रत्येक सम विषम संख्येत 2-2चा फरक असते. ठीक आहे. मग 7वी आता पहा, दिला आहे सम, विचारलाय त्यानं विषम, म्हणून या ठिकाणी आपल्याला -1 ठेवावं लागेल. ठीक आहे. -1 कोण ठेवावं लागेल, सम आणि विषम दिलेला आहे, सम विचारलाय विषम. हे -1 केव्हा ठेवत असते, जेव्हा भिन्न भिन्न दिलं असेल. सम दिला आहे, विषम विचारलं तर -1, विषम दिलाय आणि सम विचारलं आपल्याला तेव्हा -1 इथं ठेवायचं परमनंट मध्ये, म्हणजे आपला एकही प्रश्नाचं उत्तर चुकत नाही. दुसरं, सेम टू सेम असेल, सम असेल किंवा विषम विषम असेल, तर इथं -1 ठेवायची काही आवश्यकता नाही. मग ठीक आहे, हे झाली मांडणी. तर मनातली धरलेली संख्या समसंख्या हे मानली, विचारलेली, नंतर क्रमाने येणारी 7 गुणिले 2 -1 बराबर आपल्याला भेटन ते x+4 आहे म्हणते. हे आपण लिहून घेऊ. हे झाली प्रश्नाची बरोबर मांडणी. मग पहा आता याला सॉल्व्ह करू. हे आपल्याला काढायचं आहे प्लस 7 दुने 14 मधून 1 गेलं 13 बरोबर x+4. तर मग हे काढायचं, हे आपण गच्च्यातच ठेवू बरोबर. +13 इकडे आले तर ते होते मायनस, मग x+4 -13 आपलं फायनल उत्तर येऊन जाईल. रिकामी जागा बरोबर हे जे समसंख्या मानली आपण बरोबर x+4 - 13 - 9 हे आपलं प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊन जाईल. ठीक आहे.